आपल्या सगळ्यांना कधी ना कधी हा प्रश्न पडतोच की या जीवनाचा नेमका अर्थ काय आहे. त्या एका मोठ्या दैवी शक्तीशी आपलं नातं तरी काय. आणि अहो, ही काही आजची गोष्ट नाहीये. हजारो वर्षांपासून प्रत्येक पिढी हाच शोध घेत आलीये. पण मग प्रश्न तोच उरतो, ही दैवी शक्ती खरंच आहे कुठे? मंदिरात, डोंगरावर की आपल्या आत? ह्या एका प्रश्नाने मोठमोठ्या विचारवंतांना अक्षरशः चक्रावून सोडलंय. पण कल्पना करा की ह्याचं एक साधं, सोपं आणि तितकंच क्रांतिकारी उत्तर आपल्याला चक्क 600 वर्षापूर्वीच कोणीतरी दिलं असेल तर? अच्छा, तर हे उत्तर आपल्याला मिळतं 15व्या शतकातल्या महान कवी कबीरांकडून. आणि ते सुरुवातीलाच आपल्या सगळ्या कल्पनांना मुळापासून हादरून टाकतात. ते म्हणतात, मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तो तेरे पास में. म्हणजे, अरे बाबा, मला कुठे शोधतोयस, मी तर तुझ्या अगदी जवळ आहे. जरा विचार करा, एकाच वाक्यात त्यांनी बाहेरच्या संपूर्ण शोधावरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. तर कबीर काय करतात, ते आपल्याला आधी त्या सगळ्या जागांवर घेऊन जातात जिथे आपण सहसा देवाला शोधायला जातो, पण हे दाखवण्यासाठी की या जागा रिकाम्या आहेत. हा एक प्रवास आहे हे समजून घेण्याचा, की आपण कुठे कुठे आणि कसं चुकीच्या दिशेने शोध घेत असतो. आणि कबीर तर काहीच शिल्लक ठेवत नाहीत. ते अगदी थेट म्हणतात, मी तीर्थक्षेत्रात नाही, मूर्तींमध्ये नाही किंवा कुठे एकांतातही नाही. विचार करा, मंदिर, मशीद, काशी, कैलास, ज्यांना आपण सर्वात पवित्र मानतो, त्या सगळ्यांना ते एका क्षणात नाकारतात. त्यांचा संदेश अगदी स्पष्ट आहे, देव कोणत्याही भिंतीत कैद होऊ शकत नाही. आणि गंमत म्हणजे, हे फक्त जागांबद्दल नाहीये. कबीर म्हणतात, तुम्ही कितीही जप करा, तप करा, उपवास ठेवा किंवा योग आणि संन्यासासारखे कठीण मार्ग निवडा, देव तिथेही नाही. थोडक्यात काय, तर बाहेरून कितीही प्रयत्न केले तरी तो मार्गच चुकीचा आहे असं ते सांगतात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. कबीर तर याच्याही पुढे जातात. ते म्हणतात, मी या शरीरात नाही आणि या अथांग ब्रह्मांडाच्या पसाऱ्यातही नाही. म्हणजे विचार करा, देव फक्त मंदिरातच नाही, तर आपल्या शरीरात आणि या विश्वातही नाही. मग तो आहे तरी कुठे? आणि मग ते पुन्हा आपल्याला त्याच ओळीवर आणून सोडतात, मोको कहाँ ढूंढे रे बंदे. जणू ते आपल्यालाच विचारत आहेत, अजूनही बाहेरच शोधतोयस का? आणि आता मात्र आपल्या मनात एकच प्रश्न येतो, की जर देव कुठेच बाहेर नाही, तर मग शोधायचं तरी कुठे? बरं, जर देव बाहेर कुठेच नाहीये, तर मग उत्तर आहे तरी कुठे? आणि इथेच इथेच कबीर आपल्याला ते क्रांतिकारी सत्य सांगतात, जे आपल्या शोधाची दिशा पूर्णपणे 180 अंशात फिरवून टाकतं, बाहेरून थेट आतमध्ये. कबीरांचं उत्तर जितकं साधं आहे, तितकंच ते गहन आहे. ते म्हणतात, सब श्वासन के श्वास में. म्हणजे मी प्रत्येक श्वासाचा श्वास आहे. विचार करा, दैवी शक्ती ही दुसरी तिसरी कोणतीही गोष्ट नसून ती आपल्या आतला श्वास आहे. ती जीवनशक्ती आहे जी आपल्याला जिवंत ठेवते. म्हणजेच ती आपल्यापासून वेगळी आहेच नाही. आणि हा एक विचार आपला सगळा दृष्टिकोनच बदलून टाकतो. देव तिथे दूर कुठेतरी नाही, तर अगदी इथे आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे. यापेक्षा अधिक जवळचं आणि वैयक्तिक सत्य दुसरं काय असू शकतं, बरोबर ना? अच्छा, तर मग एका खऱ्या साधकासाठी या सगळ्याचा अर्थ काय होतो, त्याचा मार्ग कसा असेल? आणि इथे कबीर एक जबरदस्त आश्वासन देतात. ते म्हणतात, जो खरोखर शोधतोय त्याला मी एका क्षणात मिळतो. याचा अर्थ वर्षानुवर्ष तप करण्याची किंवा लांबच्या यात्रा करण्याची काहीच गरज नाही. साक्षात्कार दूर नाहीये, तो फक्त एका क्षणात शक्य आहे. तर मग खऱ्या साधकाने करायचं तरी काय? कबीर 2 सोप्या गोष्टी सांगतात. पहिली, बाहेर शोधणं पूर्णपणे थांबवा. आणि दुसरी, सगळ्यात महत्वाची, आपलं लक्ष, आपली जाणीव आतल्या दिशेने वळवा. तुमचा शोध जिथे सुरू होतो तिथेच तो संपतो सुद्धा. आणि आता आपण या कवितेच्या अगदी कळसाकडे, म्हणजे ज्याला क्लायमॅक्स म्हणतात ना, तिथे पोहोचतोय, जिथे कबीर दैवी शक्तीचा अनुभव घेण्यासाठीची अंतिम किल्ली उघड करतात. आणि शेवटी कबीर आपल्याला ती अंतिम किल्ली देतात. ती एकच जागा जिथे देव सापडतो. ते म्हणतात, कहे कबीर सुनो भाई साधो, मैं तो हूँ विश्वास में. ऐका साधकांनो, मी विश्वासात आहे. श्रद्धा, भरोसा, दृढनिश्चय हीच ती खरी जागा आहे. आणि हो, हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे. कबीरांसाठी विश्वास हा प्रवासाचा एक टप्पा नाही, तर तेच अंतिम ठिकाण आहे.
तेच एकमेव माध्यम आहे. बाकी सगळ्या गोष्टी या पायावरच उभ्या राहतात. विचार करा, कबीरांचा हा संदेश किती सार्वत्रिक आणि त्याचवेळी किती वैयक्तिक आहे. तो सर्व विधी, स्थळे आणि सिद्धांतांपेक्षा आपल्या आतल्या दृढनिश्चयालाच जास्त महत्त्व देतो. ही एक अशी गोष्ट आहे जी कुठल्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही. ती पूर्णपणे आतून येते. आणि हे सगळं ऐकल्यावर शेवटी एकच प्रश्न मनात राहतो. जर देव मंदिरात, मशिदीत किंवा कर्मात नाही, तर तो फक्त विश्वासात आहे, तर मग शोध घेण्याचा अर्थ तरी काय? कदाचित खरा शोध बाहेर काहीतरी मिळवण्याचा नाहीच, तर आपल्या आत असलेल्या विश्वासाला ओळखण्याचा आहे. विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?